एका तरुणानं 23 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केला। एवढंच नाही तर तरुणीवर हल्ला केल्यानंतर त्यानं स्वतःचं आयुष्यही संपवलंय। हल्ला करणारा तरुण आणि तरुणीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र काही दिवसांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं। दुसऱ्या अफेअरच्या संशयातून तरुणानं हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नर्सिंग होममध्ये घुसून आरोपी सोनू बरईनं तरुणीवर हल्ला केला असून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सध्या तरुणीवर जे हॉस्पिटल इथे उपचार चालू आहेत आणि जो मुलगा आहे, जो हल्लेखोर आहे, तो मयत झाला असून त्याच्यावर केईएम हॉस्पिटल इथे त्याला दाखल केलेले आहे। ते दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तो मयत झाल्याची घोषित केले आहे। पुढील कारवाई सुरू आहे। ते एकाच परिसरात राहणार होते असे माहिती मिळाली। अधिक आम्ही तपास करत आहोत त्याच्यावर। संबंधातून हल्ला झाल्याची माहिती तपास करत तपासानंतर आपण जे काय होईल ते सांगू ते निष्पन्न। तुम्ही जसं की म्हणालात की आता आरोपी मयत झालेला आहे, तर आता पुढे काय नेमकी प्रक्रिया होईल, कशा प्रकारे पोलीस पुढची कारवाई करतील? त्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल। गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास करून पुढील ॲबेटेड सरमिरी सादर करण्यात येईल।